हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे धुलीवंदन आणि तुम्ही बघाच माझी हालत काय आहे. मी जस्ट उठले आणि बेल वाजली म्हणून ओपन केलं डोअर, तर सगळे मला कलर लावायला आलेले होते आणि आता ते सगळे खाली एन्जॉय करतात. तसं तर मला असं कलर लावायला नाही आवडत, फक्त जस्ट बघायला आवडतं. तर आता बघू, जमलंच तर खाली जाईल किंवा नाही जाणार. बट तुम्ही आय होप तुम्ही सगळे धुलीवंदन एन्जॉय करत असाल आणि कलरफुल होळी सेलिब्रेट करत असाल. तर आता पोहे बनवायचे चालू आहेत. इथे पोहे रेडी आहेत अँड इकडे प्रभाकरने आज चक्क चहा बनवलेला आहे. सो मी पोहे बनवत होते तोपर्यंत त्याने चहा बनवला. सो गाईज, ब्रेकफास्ट बनवला पण मी केला नाही. प्रभाकरने चहा बनवला होता. बट खालचे इतके सगळे यायला लागले बघा. परत येऊन कलर लावला. तर मी खाली थोडंसं होळी खेळण्यासाठी चाललेलं आहे. दो माझ्याकडे कलर नाही आहेत, बट चला ॲटलिस्ट खाली काय काय चाललं आहे ते बघूया आणि थोडंसं डान्स करूया. बघा हालत काय झालेली आहे पूर्ण. गाईज, मी आलेले आहे वरती. खूप धमाल केली आणि तुम्ही माझी हालत बघा कसली झालेली आहे. बट खूप मजा आली. इथे या सोसायटीमध्ये आम्ही नवीनच आहे, बट सगळे खूप छान आहेत. सगळ्यांसोबत इंटरॅक्शन झालं. आज असं काही फंक्शन झालंच नव्हतं आम्ही इथे आल्यापासून. सो गाईज, माझी झालेली आहे अंघोळ अँड आज आहे धुलीवंदन. आज माझी खूप इच्छा होती की नॉनव्हेज बनवायचं म्हणून, बट प्रभाकर त्याच्या मित्रासोबत बाहेर गेलेला आहे. मार्टिन गॅरेक्स, ज्यांना माहीत असेल, फेमस DJ आहे. त्याचा शो आहे आज पुण्यामध्ये. तर प्रभाकरने त्याचे तिकीट्स बुक केलेले होते आधीच आणि मला माहिती नव्हतं मला आज सुट्टी आहे. अदरवाईज मी पण गेले असते, कारण तिकीट्स आधी बुक करायला लागत होते. तर तिकडे गेलेला आहे प्रभाकर, त्याच्यामुळे आज काही नॉनव्हेज बनवणार नाही आहे. बघू, प्लॅन झाला तर रात्री बनवेल. प्रभाकर कधी येईल त्यावर डिपेंड आहे, कारण तो शो 9 वाजेपर्यंत चालणार आहे, 1 वाजल्यापासून. तर बघू आज काय काय करायचं. सध्या तर मला पसारा आवरायचा आहे. सकाळी मी किचन कट्टा वगैरे काहीच आवरला नाही, तसंच गेले खाली. अँड जेवणाचं पण बघायचं आहे की काय आता जेवणासाठी बनवायचं. आणि अजून एक रंगपंचमी. ॲक्च्युली मी सांगली जिल्ह्यामधली शिराळा गावची आहे. तर आमच्या इथे रंगपंचमी दिवशी रंगपाणी खेळलं जातं. बट पुण्यामध्ये होळी धुलीवंदन दिवशी कलर खेळतात, रंगपाणी खेळतात. तर
खूप लोक मला विचारत होते की म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे, कारण मी फोटोज पोस्ट केलेले आहेत. माझा इंस्टाग्राम आय डी आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा, कारण तिथे मी लगेच फोटोज पोस्ट करत असते. तर त्याच्यानंतर मला मेसेजेस आले की रंगपंचमी तर रविवारी आहे, मग तू कसं काय आज कलर खेळतेस? तर तसं आहे, पुण्यामध्ये आज खेळतात आणि शिराळा साईडला म्हणजे सांगली कोल्हापूर साईडला रंगपंचमी दिवशी खेळतात. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि बघा आजचा माझा दिवस कसा जातो. सो गाईज, दुपारी जेवण बनवलं, त्याच्यानंतर मी जेवण केलं अँड मग थोडासा असंच टाईमपास करत बसलेले. झोपायचा प्रयत्न केला पण काही झोप लागली नाही. मग आता उठले, फ्रेश झाले अँड मी एक ॲमेझॉनवरून स्टिकर मागवलेला आहे. माझ्या जी बेडरूममधले वॉशरूम आहे तिथल्या ज्या टाईल्स आहेत त्या थोड्याशा अशा खराब झालेल्या आहेत. म्हणजे किती जरी क्लीन केलं तरी त्याच्यावरचे डाग निघत नाही आहेत. तर मग विचार केला की त्याच्यावर आपण असं स्टिकर लावूयात. तर मी तुम्हाला दाखवते की आत्ता त्या फरशा कशा आहेत आणि मी स्टिकर लावल्यानंतर त्या फरशा कशा दिसतील. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. ह्या फरशा अशा आहेत सध्या. तर त्याच्यावरती मी आता लावणार आहे स्टिकर. हा आहे वॉलपेपर जो आपल्याला यूज करायचा आहे. अशा गाईज, वॉलपेपर लावायच्या आधी किंवा स्टिकर लावायच्या आधी तुम्ही जो सरफेस आहे तो सगळा ड्राय करून घ्यायचा आणि मगच स्टिकर लावायचं. क्लीन आणि ड्राय असला पाहिजे. तर आता मी दोन्ही करून घेतलेलं आहे. तर आता स्टिकर लावायला चालू करते. हे बघा, हे माझं एवढं लावून झालेलं आहे आणि माझा वॉलपेपर संपलेला आहे. सो मला अजून एक आणावा लागणार आहे. सो गाईज, मला वॉलपेपर पुरला नाही तेवढा एक त्याचा सेट, तर मला अजून एक मागवावा लागेल. त्यामुळे माझं काम अर्धच झालेलं आहे. आता मला अजून एक सेम तसाच मागवावा लागेल आणि त्याच्यानंतर कंप्लीट होईल. बट आय होप तुम्हाला आयडिया आली असेल की मला काय करायचं आहे आणि कसा लुक दिसतोय त्याचा, आणि तुम्ही वॉलपेपरचा यूज तुमच्या घरामध्ये कशा प्रकारे करू शकता. आणि खूप कमी पैशामध्ये होतं हे. काहीतरी आय थिंक 170 रुपीजला, 170 रुपीजला मला भेटलेला होता एक. सो असं 2 लागेल, म्हणजे आय थिंक 350 रुपयांमध्ये तुमचं टाईल्सचं काम होऊन जातं आणि परमनंटली लुक छान येतो. त्याच्यावरचे डाग तुम्हाला दिसत नाहीत. सो असं कोणाचं जुनं झालं असेल टाईल्स आणि घरामध्ये असं कुठेतरी तुम्हाला रिनोव्हेशन करायचं असेल तर तुम्ही ते तिथे त्या जागी जरूर यूज करा. हेच आता झालेली आहे रात्रीची वेळ, वाजलेले आहेत 8:45 आणि माझं जेवण बनवून झालेलं आहे. प्रभाकर तर अजून आलेला नाही आहे. तसं तर मला नॉनव्हेज बनवायचा मूड होता, बट प्रभाकर नाही आहे तर बनवलं नाही. आणि मला ऑनलाईन पण भेटत नव्हतं. चिकन मटन डिलिव्हरी सगळे उद्याच दाखवत होते. तर म्हटलं मग जाऊ दे. मग मी अंडा भुर्जी आणि चपाती बनवलेली आहे. तर मी आता जेवण करते अँड मग भेटूया नंतर. हे आहे अंडा भुर्जी अँड चपाती. सो 11 वाजलेले आहेत आणि आत्ता प्रभाकर आलेला आहे. तर चला आता बघूया कसं झालं त्याचा शो. बघा, ही इज हियर. कसा होता शो? एक नंबर. एक नंबर. व्हिडिओ पण काढलाय. होय, फुल धमाल केलीस. जसं त्याचं म्हणजे आहे की खूप भारी डीजे आहे वगैरे, तसं ॲक्च्युअलमध्ये आहे का? नंबर 1 डीजे. पण ॲक्च्युअलमध्ये पण आहे का तसं? एवढी धमाल आली. ओके, सो बघू आता व्हिडिओ. सो गाईज, आता मला खूप कंटाळा आलेला आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून पण कळतच असेल. तर आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता मी झोपी जाईल. सगळ्यांना गुड नाईट. तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर दी वॉचिंग गाईज. बाय बाय.